नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बनवणार आहे येळवण्याची आमटी किंवा काही जण ह्याला कटाची आमटी म्हणतात. तर चला त्यासाठी आपण पेस्ट बनवून घेऊया. सुरुवातीला मी खोबरं काळपट असं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर 6 ते 7 छोटे कांदे, लसणाचे 2 कांदे, साल काढून हे स्वच्छ करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. त्यानंतर थोड्याशा हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर टाकूया. हिरव्या मिरच्याची बनवणार आहे त्यामुळं हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. अशा पद्धतीची पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं जास्त तेल टाकायचं आहे. त्यामध्ये जिरे, तमालपत्र आणि कढीपत्ता छान असं फोडणी देऊन घ्यायची आहे. त्यानंतर आपली बनवलेली पेस्ट टाकायची आहे. पेस्ट छान परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हरभऱ्याची डाळ शिजवलेली जे पाणी उरतं त्याला तेच पाणी आपण भाजीला वापरायचं आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजीला एक छान उकळी काढून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही आपली भाजी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक